पलीकडा शुभम बॉम्ब हा निमगाव केतकेला सचिन बनकर वाजताचा पट्टा। सहाय्यक पोलीस अधीक्षक मोहिते साहेब आपण आखाड्यामध्ये थांबा। आपणही पैलवान होता, इथं बसलेले सगळेजण पैलवान होते, त्यांच्या घरातले कोणी ना कोणी पैलवान होते, म्हणून गेली 3 तास या ठिकाणी आपण बसून राहिला। खरं तर आपल्या सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीने कौतुक आहे आणि कुस्तीचं आराध्य दैवत बजरंग बलीचा एकदा जयघोष करूया, हात वरती करून मोकळ्या मनाने बोलो बजरंग बली की जय। आवाज आला पाहिजे बापू, बोलो बजरंग बली की जय, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हरे हरे। वाह, दुमदुमले सगळे काठी नगरी। येता महाराज, येता महाराज। मैदान संपायच्या अगोदर जयघोष केलाय, मग एक कुस्ती चालते, शेवटची कुस्ती। बघा हे पैलवान, अहो पैलवान कुणाला म्हणायचं, सळसळत्या रक्ताला उकळी आणणारा, ऐन तारुण्यामध्ये मस्तीचा खुराक खाणारा आणि साधू संतासारखा राहणारा आणि लाल मातीचा चिखल करणाऱ्या त्या वीराला शूराला पैलवान म्हणतात। म्हणून आत्तासाहेब बापू यात्रा कमिटीचा याही वर्षी कुस्तीचं मैदान यशस्वीतेकडे वाटचाल करताय। म्हणून या देवाने खऱ्या अर्थाने जगवलेली कुस्ती आहे, अनादी कालापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा ही खऱ्या अर्थाने बहरली पाहिजे, काठीकरांनी या ठिकाणी जपलेली आहे आणि मैदान हे खचाखच भरलेलं आहे, हजारो प्रेक्षकांचे डोळे आणि त्याचबरोबर पत्रकारांच्या लेखण्या सरसवलेल्या आहेत। उद्याच्या फ्रंट पानावरती एक बातमी येणार, सुंदरशी रंगीत पानावरती भारतातल्या अव्वल दर्जाच्या महिला या मैदानाला लढल्या। एवढंच नाही तर महाराष्ट्रात सिंगलपट काढण्याचा प्रयत्न होता त्या ओंकारचा, पण तो धुडकावला त्या शुभमने। दोघाही लढाऊ म्हणलाय, एक वाघ आहे एक आग आहे। वाघ कधीही दयाळू असू शकत नाही आणि आग कधी शीतल असू शकत नाही, म्हणून खऱ्या अर्थाने एक वाघ आणि एक आग आहे। जोडीस जोड आणि तोडीस तोड काटा कुस्त्या जोडण्याचं काम यात्रा कमिटीने केले। पाटील साहेब आपलं कौतुक आहे, या ज्याने ज्याने कुस्त्या जोडल्या ना त्या सर्वांचं कौतुक आहे। पुत्र ऐसा गुंडा त्याचा तिही लुकीला झेंडा, असा ओंकार डोक्याने शुभम भंग लढतोय। शेवटची कुस्ती 41,000 रुपये इनामाची येता बाबा यात्रेच्या निमित्ताने आणि पंच म्हणून तगडे पंचा सचिन दादा चांदणे। म्हणून म्हणतो शरीरात खनु धर्म साधनम, शरीर निरोगी असायला हवं, त्याचबरोबर निर्व्यसनी असायला हवं, शरीर मजबूत असणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे। अहो गेल्या 3-4 वर्षामध्ये कोरोनाची महामारी आली, जग शांत झालं, जग शांत, पण ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली त्याने खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी उपस्थित आहे। म्हणून खऱ्या अर्थाने अनेक महान मल्ल इंदापूर तालुक्यामध्ये घडले, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आणि खऱ्या इंदापूरचं नाव हे दोन्ही मल्ल इंदापूरचे आहे, एक निमगाव केतकीचा तर एक आगोती गावचा, एक मार्कट सरांकडे लढतो तर एक सचिन बनकर वस्तादकडे लढतो। डबोल पाठीमागे गेला, जबासा टाळ्या 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 करा की जरा। हो दत्तात्रेयांना चालणे काही सन्मान होतो या कडेवरती, याचा बाबा यात्रा कमिटीतर्फे त्यांचा हार्दिक स्वागत। आपण महत्व कशाला दिलं पाहिजे, यादव सर पहिलं महत्व दिलं पाहिजे शरीराला, शरीर निरोगी
असायला पाहिजे। आणि दुसरं महत्व आपण पुत्र संपत्तीला दिला पाहिजे। आणि तिसरं भौतिक संपत्ती, पण आपण देतो भौतिक संपत्तीला। हा, आपण भौतिक संपत्तीला महत्व देतो पहिलं। म्हणून खऱ्या अर्थाने आपलं शरीर जर निरोगी असेल तरच लाखो रुपयाच्या इस्टेटचा या फायदा आहे। भोसले सरांकडे मत दिला जाईल। या ठिकाणी आजच्या या भव्य दिव्य अशा या कुस्ती आखाड्याचं ज्यांनी उत्कृष्ट निवेदन केले ते आमचे सहकारी, जे कुस्तीगर राष्ट्रीय कुस्तीगर पंच म्हणून कार्यरत आहे ते प्राध्यापक शरदजी झोलसर आणि सुभाषरावजी दिवशे, या दोघांचाही सन्मान यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी होत आहे। विनंती आहे दोघांनाही आपण ताबडतोब या ठिकाणी येऊन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। एक जबरदस्त भव्य दिव्य अशी कुस्ती आणि तशाच ताकदीचे दोन्हीही मल्ल आखाड्यामध्ये पाहायला मिळतात। आपल्याही घरामध्ये कोणीतरी असं असावं पिळदार शरीर असते तसाच रुबा। आणि म्हणूनच या ग्रामीण भागामध्ये कुस्त्यांच्या आखाड्यांना कुस्ती शौकीनांची गर्दी होते। नुसतीच गर्दी नाही तर मनामधून आणि अंगातून कुस्ती सळसळते। अनेक जुन्या जाणत्यांनी वेगवेगळ्या फडांमध्ये अशा कुस्त्या केल्या आणि म्हणूनच टोपेवाली पिढी या ठिकाणी बहुसंख्येने पाहायला मिळते। लाल मातीची इमान राखणार, लाल माती बरोबर इमानदारीने राहणारे मल्ल म्हणून या महाराष्ट्राची ख्याती आहे। आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे अनेक मल्ल तयार होताना अभिमान वाटत असतो। कुस्तीला राजाश्रय दिला तो शाहू महाराजांनी आणि म्हणूनच अशा अनेक राजा महाराजांनी लाल मातीतील मल्लांना आणि कुस्तींना राजाश्रय दिला। अशी ही कुस्ती महाराष्ट्रभर गाजताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आजचे कुस्ती निवेदन प्राध्यापक शरदजी झोलसर राष्ट्रीय पंच आहेत आणि अनेक आखाड्यांवरती जे जबरदस्त कुस्तीचं समालोचन करतात।